नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कांदा, हळद, चिंच, गहू आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत. कांद्याच्या दरात मागील 2 दिवसांमध्ये अनेक बाजारात चढ-उतार दिसून आले. नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदीचे कमी भाव, बाजारातील आवक आणि उत्पादन वाढीच्या अंदाजामुळे दरावर दबाव आल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. कांद्याचे भाव अनेक बाजारात आज ₹100 कमी दिसून आले. बाजारात आज कांद्याला 1300 ते 1500 रुपयांच्या दरम्यान भाव होता. बाजारातील कांदा आवक मर्यादित आहे. पुढील काही आठवडे आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात पुढे हळूहळू सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी दिलाय. मागील काही आठवड्यांमध्ये चिंचेच्या भावात काहीशी नरमाई आली आहे. पावसामुळे चिंचेला कमी उठावे, त्यामुळे मागणी कमी असल्याचं व्यापारी सांगतायत. त्याचा परिणाम चिंचेच्या भावावर दिसून आला. चिंचेला बाजारात सध्या सरासरी 6000 ते 7000 रुपये भाव मिळतोय. मागील एका महिन्यात भाव जवळपास 3000 कमी झालेत. पुढील काही आठवडे चिंचेची मागणी कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र सणांच्या काळात मागणी वाढून दरात पुन्हा सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. हळदीचे भाव मागील 2 आठवड्यांपासून स्थिरावलेत. पावसामुळे लग्न सराईतून येणारी मागणीही काहीशी कमी झाली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीमुळे निर्यातीवरही परिणाम होतोय. याचा परिणाम दरावर दिसून येतोय. हळदीचे भाव मागील महिनाभरात क्विंटल मागे 500 ते 1000 रुपयांनी कमी झालेत. सध्या हळद 11000 ते 12000 ने विकली जाते. हळदीची मागणी पुढील काही आठवडे वाढण्याची शक्यता दिसत नाहीये. सणांची मागणी आल्यानंतर ऑगस्टपासून मागणी आणि दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लादलेले स्टॉक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावलेत. गव्हाचे भाव मागील महिनाभरात जवळपास 200 रुपयांनी कमी झालेत. सध्या गहू 2200 ते 2500 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. पुढील काळात गव्हाची आवक कमी होणार आहे. मात्र पुढील महिनाभरानंतर सणांची मागणी सुरू होईल, त्यामुळे गव्हाला उठाव राहील. या परिस्थितीत गव्हाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव दबावातच आहेत. सोयाबीनचे दर मागील 2 महिन्यांपासून एकाच पातळीवर दिसतायत. सोयाबीनच्या बाजारात सध्या 4000 ते 4200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात. नाफेडची सोयाबीन विक्री ही 4300 ते 4350 रुपयांनी होतीये. सध्या बाजारातील सोयाबीनची विक्री खूपच कमी झाली. मात्र सोयाबीनचा पुरवठा चांगला आहे. तसेच DDGS मुळे मागणीही थंडावलेलीच आहे. याचा परिणाम दरावर दिसून येतोय. सोयाबीनचा भाव पुढील काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय.